नमस्कार मित्रहो, पीयू मराठी मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. नाशिकचा अशोक खरात उर्फ कॅप्टन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपासाठी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्याचे समोर येत असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा अशोक खरात बद्दलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत एक मोठी वाढच झाली आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये काय आहे, सत्य काय? नव्याने समोर आलेल्या व्हिडिओत रुपाली चाकणकर अशोक खरात समोर उभ्या राहून त्यांचे आभार मानताना दिसत आहेत. जन्म देणारी माझी आई, मला चालायला बोलायला शिकवले ते वडील माझे गुरु, पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, या जन्मात करायचं काय ते सांगणारे गुरुमाऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या पुढे उभी आहे. आज मी जे काही आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काय करत आहे, ते माझं सर्व अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलींचंच आहे, असं रुपाली चाकणकर म्हणताना दिसत आहे. यापूर्वी त्यांचा खरातांचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रदेशाधीशावर निशाणा साधला आहे. अशोक खरात यांच्या अनैतिक कृत्याची माहिती असतानाही त्याला पाठीशी घालण्याचा संशय व्यक्त करत रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा व सहआरोपी म्हणून त्यांना अटक करावी अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांवर जर अशा भोंदू बाबांच्या पाठीशी असतील तर पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला महाराष्ट्राची एपस्टीन फाईल असे संबोधले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी लिंग पिसाट माणसाचे पाय धरावेत हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी टीका अंधारे यांनी केली असून नाशिक पोलिसांना तपासात अनेक व्हिडिओ सापडले आहेत. पोलीस या व्हिडिओ मधील संवादांची आणि खरात यांच्याशी असलेल्या आर्थिक आणि संस्थात्मक संबंधांची चौकशी करण्याची शक्यता आहे. खरात यांच्या शिवनका ट्रस्ट मध्ये चाकणकर यांचे नाव संचालक म्हणून असल्याचे आरोप झाले आहेत. त्यांची पडताळणी आता सुरू आहे. तर काल चाकणकर यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री यांना दिला असून तर आता पुढे काय होईल? चाकणकर यांना अटक होईल का, काय आणखी काही होईल, अशी महाराष्ट्रभर मित्रहो चर्चा चालू आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल म्हणजे पीयू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.